सेकंदात बातमी. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत रंगलेल्या चर्चांना थोडा विराम मिळण्याची शक्यता आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना यापुढे युतीबाबत कोणतंही भाष्य न करण्याची सूचना केली आहे. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत, त्यामुळे त्यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बोलू नये असं बजावलंय. जो विषय आहे ना दोन भावांचा, आता सन्मान्य राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की हा जो काय विषय 2 दिवस चाललेला आहे त्या विषयावर जी भूमिका मांडायची ती सविस्तरपणे मांडलेली आहे. आता ह्याच्या पुढचं जे असेल ते सन्मान्य राजसाहेब जेव्हा परदेशातनं परत होतील तेव्हा त्याच्यावर बोलतील. राज ठाकरेंनी ठेवलेल्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय. आता राज ठाकरे मुंबईत परतल्यानंतर उद्धव ठाकरेंना आणखी काय साथ घालतात आणि युतीबाबत थेट काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ घातलेली आहे. उद्धव साहेब, राज साहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या अशा आशयाचे बॅनर लावले. ठाकरे गटाच्या कार्यालयासमोर हे बॅनर लावण्यात आले. बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो आहे. राज साहेबांनी तुम्हाला साथ दिली, आपण प्रतिसाद दिला. आता आपण एक पाऊल पुढे टाकून त्यांना मातोश्रीचं आमंत्रण द्या, त्यांच्याबरोबर चर्चा करा व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला, मराठी जनतेला एक आनंदाची गोड बातमी द्यावी. साहेब, तुम्हाला कळकळीची विनंती. विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात हिंदुत्वाचा जो बाजार मांडला, त्यांचं एक घोषवाक्य होतं बटेंगे तो कटेंगे. तर मला वाटतं ही वेळ आली आहे ह्या दोन्ही भावांनी एकत्र येण्यासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी. या दोन्ही भावांनी एक पाऊल पुढे टाकलं. उद्धव साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवा अशी मी त्यांना विनंती करेन आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी एक आनंदाची अशी गोड बातमी द्यावी अशी मी उद्धव साहेबांना विनंती करेन. नाशिकमधील कार्यकर्त्यांच्या भावना आपण पाहिला. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीवर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचलंय. राऊतांकडून एक्सवर एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय. या व्हिडिओसोबत राज उद्धव यांच्यात 7 प्रतिसाद सुरू झाल्यावर असा उल्लेख करण्यात आलाय. तुम्ही त्यातला संदेश काढा, कुठे आग लागले कोणाच्या बुडाला. अहो, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतो आहे. एकनाथ शिंदेचं अस्तित्व त्यांना धुरासारखं म्हणजे जळतं लाकूड आहे. मी नेहमी म्हणतो पाटणकर काढा त्यांना दिला एकनाथ शिंदेंनी, त्यातूनही त्यांचे सुधारलेले आता कैलास जीवन लावावं लागणार आहे त्यांना. शिवसेनेकडून वळूया आता राष्ट्रवादीकडे. पवार काका पुतण्याची पुण्यात पुन्हा एकदा भेट झाली आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पाहूया 60 सेकंदात बातमी. ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पवार कुटुंबातही मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पवार काका पुतण्याची पुण्यात पुन्हा एकदा भेट झालेली आहे. पुण्यातल्या साखर संकुलातल्या बैठकीनंतर काका पुतण्यानं बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली. त्या बैठकीला 2 अधिकारी देखील उपस्थित होते. अजित पवारांनी मात्र संस्थात्मक कामासाठी भेट असल्याचा दावा केलाय. पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. ती आपल्या मुला मुलींच्या भल्याकरताच होती. ती चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो. आज इथं झाली हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे. गेल्या महिनाभरात शरद पवार आणि अजित पवारांच्या 4 वेळा भेटी झाल्या. या वारंवार होणाऱ्या भेटीमुळेच पवार काका पुतण्याच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्या. शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय. पवार काका पुतणे एकत्र आलेलेच आहेत असं राऊतांचं म्हणणं आहे. त्यांना भेटण्यासाठी अनेक संस्था आहेत असा टोला देखील लगावलाय. आपण ठाकरे गटाला एकनाथ शिंदेसोबत कधी पाहिलंय का असा सवाल देखील त्यांनी केलाय. आमचं प्रेम आणि कडवटपणा ही टोकाचाच असतो असं देखील राऊतांनी म्हटलंय. पवार काका पुतणे सातत्यानं एकत्र येत आहेत, त्यावरून आता संजय राऊतांनी टोला लगावलाय. ते एकत्र आलेलेच आहेत ना. आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलंत का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार.
त्यांच्या स्वागताचे अजितदादांच्या वगैरे जे काय आम्ही काल बघत होतो ते त्यांचा प्रश्न आहे. तो आमचं प्रेम आहे तितकंच टोकाचं आणि कडवटपणा आहे तितकाचा आणि त्यात भेसळ नसते. बातम्या आता भाजप उपाध्यक्ष माधव भांडारींनी केलेल्या खळबळजनक दाव्याची. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता असा दावा भांडारींनी केलेला आहे. मुंबईवर हल्ल्याची सगळ्यांना कल्पना होती असा देखील आरोप त्यांनी केलाय. बातमी प्रसारित होताच भांडारींनी आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतल्याचं म्हटलंय. तर मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी भांडारी अशी वक्तव्य करत असल्याचा निशाणा काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी साधलाय. पण या सगळ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे. वर्तकजींना किंवा आता भाजपला किंवा भंडारींना 11 वर्ष झाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. कोण अडवलंय तुम्हाला? कोणाचा पैसा आहे? तो काय करत होता? झोपा काढत होतात? तुम्ही ही सगळी चौकशी करून जर कोणी पुरावे असते तर सगळं कारवाई करा. या राष्ट्राच्या विरोधात जो कोणी काही काम करेल त्याला कोणीही समर्थन देण्याचं कारण नाही. बोलघेवडेपणा कशाला करताय? पुढची राजकीय बातमी. नंदुरबार जिल्ह्यातून महायुतीतला वाद उफाळून आलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मित्र पक्षांसोबत लढवणार नाही अशी घोषणा भाजपचे नेते विजयकुमार गावित यांनी केलेली आहे. मित्र पक्षाने विरोधी पक्षांना मदत केली असा आरोप देखील गावित यांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी महायुतीमधील संघर्ष तीव्र होताना दिसतोय. विजयकुमार गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांना थेट सांगितलेलं आहे की मित्र पक्षांसोबत लढणार नाही. आम्ही काही युती करणार नाही, आजच सांगून देतो तुम्हाला. कारण युतीची एक गोष्ट सांगतो, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या युतीच्या पक्षांना सांगतात आणि ते गेल्यानंतर विरोध प्रचार करतात आणि त्यांनाच मदत करायची, ही भूमिका चुकीची आहे. आणि हे असं करत असल्यामुळे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही. मग नगरपालिका असेल किंवा मग ग्रामीण भाग असेल, एवढं निश्चितपणानं सांगतो. पुढच्या बातमीकडे. प्रशासनाकडून आता लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी सुरू आहे. पाहूया 60 सेकंदात बातमी. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी आता सुरू झाली आहे. याआधी योजनेच्या निकषांनुसार 4 चाकी असलेल्या आणि एकापेक्षा अधिक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा शोध घेण्यात आला. आता पुढच्या टप्प्यात वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ आता घेता येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. आणि जे अर्ज आहेत ना, जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून, त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार. म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाही आहे. मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल. 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये लाडकींची संख्या आणखीन कमी होऊन सरकारचा आर्थिक भार हलका होणार हे निश्चित आहे. झिपलाईनचा मोह तुम्हाला पडला असेल तर सावधान. पाहूया 60 सेकंदात बातमी. राजगड वॉटर पार्कमध्ये तरुणीचा झिपलाईनवरून पडून मृत्यू झालाय. तरल अटपाळकर ही फिरायला आली होती. काहीतरी धाडसी करायचं म्हणून तिनं झिपलाईन करायचं ठरवलं आणि नियतीनं तिचा घात केला. झिपलाईन करत असताना तरलनं सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र रोप रेलिंग न झाल्यानं तरल लोखंडी स्टॉलवर उभी राहिली आणि दुर्दैवानं या स्टॉलवरून तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्ट अशा स्वरूपाचं एक रिसॉर्ट होतं, जिथे मध्ये एका झिपलाईनमध्ये एक 28 वर्षीय तरुणीचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यामध्ये आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केली होती आणि त्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये आम्ही काल रात्री त्यामध्ये गुन्हा दाखल केला. ह्यामध्ये 7 आरोपींविरुद्ध आम्ही गुन्हा नोंदवला आहे. रिसॉर्ट मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत, याची चौकशी होणं गरजेचं आहे. पुण्यातल्या दुर्घटनेनंतर पुढची बातमी आता पाणी टंचाईची. राज्यातील धरणांमध्ये आता 40% कमी पाणी शिल्लक आहे. पुणे विभागात राज्यातील सर्वात कमी पाणी साठा आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काही टक्क्यांनी पाणीसाठा अधिक असला तरी काही प्रमुख धरणं हे एप्रिलच्या मध्यावरच मायनसच्या दिशेनं वाटचाल करू लागलेली आहेत. त्यामुळे शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची चिंता व्यक्त केली जाते. गेल्या वर्षी याच सुमारास पाणीसाठा 34% एवढा होता. संपूर्ण राज्याचा विचार केला तर पुण्यातील धरणांचा साठा सगळ्यात कमी आहे. त्यामुळे राज्यावर आता पाणी संकट ओढावलेलं आहे. धरणातील साठा खालावलाय. पुणे विभागात 2024 मध्ये 29.51% साठा होता. याच वर्षी 32.70 साठा आहे. संभाजीनगरमध्ये 2024 मध्ये 17% होता. नाशिक विभागात मागच्या वर्षी 37% होता, यंदा 42% आहे. कोकणामध्ये मागच्या वर्षी 47% होता, यंदा 48% आहे. बघा विभागवर आपण आकडेवारी बघतोय. नागपूर विभागात मागच्या वर्षी 44% होता, आता 39% आहे. अमरावतीमध्ये मागच्या वर्षी 48% होता, आता 48%. पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत असतानाच बीडमध्ये एका तरुणाचं कृत्य सगळ्यांसाठीच आदर्श ठरलंय. पाहूया 60 सेकंदात बातमी. राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. बीडमध्येही यापेक्षा वेगळं चित्र नाही. पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. अशात बीडमधील जरूड गावचा राजेश काकडे हा तरुण गावकऱ्यांच्या मदतीला धावून आलाय. त्यानं पत्नीचे दागिने विकून बोरवेल घेतला. या बोरवेलच्या पाण्यातून 5 गावांची तहान तो भागवतोय. राजेश काकडेंनी बाजरी, डाळिंब आणि मोसंबी पिकाला पाणी देण्याऐवजी गावकऱ्यांना पाणी दिलं. बोर घ्यायचा असताना माझ्याकडे तर पैसे नाहीत. मग बायकोनी मी माझ्या पत्नीला म्हणलो की बाबा आता आपल्याला तुझ्या पैशाची जी काही सोनं आहे ते दे मला, आपण सोनं मोडू आणि दुसरा बोर घेऊ. मग माझी बायको तयार झाली. तयार झाल्यानंतर आता आसपासचे 4-5 गावचे लोक माझ्या दारामध्ये येतात, पाणी घेऊन जातात 24 तास. अंडाभर पाण्यासाठी सगळीकडे मोठा संघर्ष सुरू असताना उभ्या पिकावर पाणी सोडून गावकऱ्यांची तहान भागवणाऱ्या राजेश काकडेंनी सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवलाय. गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबीय आक्रमक झाले. डॉक्टर खैसासांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आज महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल समोर सुनावणी पार पडली. त्यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टर खैसास यांच्या निष्काळजीपणामुळे तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. तनिषा भिसेंची खासगी माहिती रुग्णालयानं प्रसारित केल्याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली. मृत तनिषा भिसे यांची खाजगी आणि खोटी वैद्यकीय माहिती उघड केल्याबद्दल संबंधित डॉक्टर व समिती सदस्यांवर कठोर वैद्यकीय कायदेशीर आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत आम्ही विनंती त्यांना केली. त्यांनी आम्हाला ज्या काही गोष्टी घडल्या, जे संबंध महाराष्ट्र गेले अनेक दिवस ऐकतोय, त्याबाबतची माहिती आम्ही त्यांना दिली. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर सुश्रुत गैसास, डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर अनुजा जोशी, डॉक्टर समीर जोग व श्री सचिन व्यवहारे यांच्यावरती कारवाई करावी ही विनंती कुटुंबांनी त्यांनी केली. पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणात सरकार आक्रमक झालंय. आता प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई केली जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपये दंड ठोठावलाय. तर या प्रकरणानंतर धर्मादाय रुग्णालय व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. मंगेशकर रुग्णालयाला सरकारनं आता 10 लाखाचा दंड ठोठावलेला आहे. आणि जे काय अहवाल आता चौकशी अहवाल समोर आले त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक अहवालानुसार राज्य सरकार वेगवेगळी कारवाई करणार आहे. डॉक्टर सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची शिफारस करण्यात आली. पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा अहवाल आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार डॉक्टर घैसासांवर कारवाईची शिफारस करण्यात आली. विधी आणि न्याय विभागानुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. अपघात झाल्यास रुग्णवाहिका वेळेत येत नाही अशा तक्रारी वारंवार ऐकायला मिळतात. मात्र सांगलीमध्ये खटारा रुग्णवाहिका पाठवून रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अपघात झाला आणि रुग्णवाहिका आली, मात्र या रुग्णवाहिकेचा ब्रेकच लागला. गाडीचा स्टार्टर लागत नव्हता आणि स्टार्टर लागला तर गिअर पडत नव्हता. गाडीला ब्रेक लागत नसताना अक्षरशः पाठीमागच्या चाकात दगड लावून रुग्णवाहिका थांबवण्यात आली. आरोग्य खातं अशा रुग्णवाहिका सेवेत ठेवून अक्षरशः रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रुग्णवाहिकेची अशी दुरावस्था पाहून आता स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. रुग्णवाहिका आहे की रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळला जातो.
ॲम्ब्युलन्स बोलवल्यानंतर ॲम्ब्युलन्सची दुरावस्था अशी होती की आरोग्य विभाग काय करते किंवा हॉस्पिटल काय करते काय कळलं. ॲम्ब्युलन्स ढकलून चालू करायला लागतं. हे आता आपल्या गावातले पवन माने वगैरे आरशू वगैरे पोरांनी बघितलं तर अवस्था एकदम ॲम्ब्युलन्सची बेकार होती. तर हे असे डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स जर असेल दवाखान्यात तर लोकांची कशी सोय होणार. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल लागलाय. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र दोघांनी आधीच 7 वर्षांची शिक्षा भोगल्यानं त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. अश्विनी बिद्रे प्रकरण काय आपण ते पाहूया. मीरा रोडच्या घरात अभय कुरुंदकरनं अश्विनी बिद्रेची डोक्यात बॅट मारून हत्या केली. हत्येनंतर कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांच्या मदतीनं अश्विनी यांच्या मृतदेहाचे वूड कटरनं तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे काही काळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते वसईच्या खाडीत टप्प्याटप्प्यानं फेकले. 7 डिसेंबर 2017 मध्ये नोकरीवर असतानाच अभय कुरुंदकरला बेड्या ठोकण्यात आल्या. अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा, कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांनी 7 वर्ष शिक्षा भोगल्यामुळे त्यांची सुटका केली. आता सोन्याच्या दराकडे. ऐन लग्न सराईत सोन्याच्या भावांना उच्चांक गाठलाय. पाहूया 60 सेकंदात बातमी. सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचलाय. आता 1 तोळा सोन्यासाठी तब्बल 1 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. येत्या 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या दिवशी सोनं लाखावर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. मात्र त्यापूर्वी सोन्यानं 1 लाखाचा टप्पा ओलांडलाय. त्यामुळे ऐन लग्न सराईत सोन्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ट्रम्प यांना काहीसं असं सांगायचं होतं की चीनला अप्पर हँड नाही आहे, आम्हालाच अप्पर हँड आहे. आणि त्यांनी त्यांच्या विधानाने त्यांची नरमाईचं धोरण नाही आहे आणि ते असंच ताणून ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत असं दाखवून दिलं. आणि ते प्रमुख कारण ठरलं की ज्याच्यामुळे सोन्याचा भाव अचानकपणे उसळी घेऊन गुरुवारच्या क्लोजिंगच्या $3340 आसपासवरून एकदम $3375 पुढे गेला. अमेरिकेनं भारतासह इतर देशांवरील टेरिफ वाढीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली असली तरी चीनवर मात्र 100% जास्त टेरिफ लागू केलाय. या टेरिफ वॉरचा सोन्याच्या दरांवर परिणाम होतोय. सोन्याच्या दरानंतर आता भारतासह संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी बातमी आहे. पाहूया 60 सेकंदात. चीननं नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे. या बॉम्बच्या स्फोटानंतर 1000 डिग्री सेल्सिअसहून अधिक तापमान एवढी उष्णता निर्माण होते आणि सर्वच परिसर जळून खाक होतो. या बॉम्बचं वजन केवळ 2 किलो आहे. या बॉम्बच्या यशस्वी चाचणीमुळे चीननं आपली क्षमता सिद्ध केली. महासत्तेच्या दिशेनं मोठं पाऊल टाकल्याचं मानलं जातंय. मुळातच भविष्यामध्ये तैवानशी संबंधित असो किंवा साऊथ चायनाशी संबंधित त्याचा अमेरिकेशी मुकाबला होऊ शकतो आणि त्यावेळेस भविष्यातल्या युद्धांसाठी चीन अशा प्रकारची तयारी करतोय. 7 डोमेन्स ऑफ वॉरफेअरमध्ये ऑलरेडी चीननं घोडदौड सुरू केलेली आहे आणि त्यात अशा प्रकारचा नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन वॉरफेअरशी संबंधित एक महत्त्वाचं शस्त्र, महत्त्वाचा बॉम्ब बनवणं म्हणजे नक्कीच चीनची महासत्ता बनण्याकडे वाटचाल आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. अणुबॉम्बपेक्षाही हायड्रोजन बॉम्ब शक्तिशाली असल्यामुळे भारतासाठीही भविष्यात संभाव्य धोका मानला जातोय. आंतरराष्ट्रीय घडामोडीनंतर आपण पुन्हा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. बैलगाड्या शर्यतीमध्ये हेल्मेट न घातल्यानं कारवाईचा इशारा देण्यात आलाय. बैलगाडा चालकांच्या दुखापतीच्या घटना टाळण्यासाठी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून हेल्मेटचे सुरक्षा कवच देण्यात आलंय. मात्र काही गाडा चालक हेल्मेट न घालता शर्यतीत उतरत आहेत. या विरोधात आता संघटनेनं दंडात्मक पाऊल उचललेलं आहे. त्यांना 10,000चा दंड तसंच वर्षभराची बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. बैलगाडा शर्यतीचा थरार तुम्ही पाहिला असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चिमुकल्यांच्या बैलगाडा शर्यतीचा थरार. अंगावर रोमांच आणणाऱ्या दणदणीत थराराची भिर झाली आहे. पाहूया.
खरं आहे दोस्तांनो, नाद एकच आहे, तो पण बैलगाडा शर्यतीचा. हा नाद काय जायचा नाही. अगदी 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापासून ते थेट 7-8 वर्षाच्या लेकरापर्यंत ज्याला त्याला एकच नाद लागलाय, ती म्हणजे बैलगाडा शर्यतीचा. कसा तर ती असा. आता हे आजोबा बघा की कसं लहान लेकरावानी टनाटन उड्या हाणतात, ती बी कोलांट्या उड्या. मंडळी, ह्या बैलगाडा शर्यतीचं औषध म्हणजे म्हाताऱ्याला तरण करतंय. आता ही लहान लेकरं बघा, नुसतं भिर म्हणूस तर अवकाश पट्ट्यांनी गाडी घाटात पळवली, एकदम जाणत्या माणसावानी. कसं तर असं. बघा व्हिडिओ आणि करा एन्जॉय. बैलगाडा शर्यत खेळणं म्हणजे काय खायचं काम नाही, त्याला आवड लागते. एकदा आवड असली का सवड निघते. या लेकरांवाने सध्या शाळांना सुट्ट्या पडल्यात, पोरं खेळण्यात दंग तर कुणी बैलगाडी सुसाट पळवण्यात गुंग. आंबेगावहून रोहिदास गाडगे, साम टीव्ही.